चारू, हे काय होतंय मला? इतका उदास, इतका निराश, इतका खचलेला मी कधीच नव्हतो चारू आयुष्यातले सगळे निर्णय चुकत गेलेत माझे. सगळं हातातून निसटून चाललंय माझ्या. आणि जे काही वाईट घडतंय त्याला जबाबदार मी आहे. हा विचार काही केला डोक्यातून जात नाहीये माझ्या. खूप उदास वाटते. कशात मन लागत नाही. खावं प्यावं वाटत नाही. श्वास सुद्धा घ्यावा असं वाटत नाहीये मला. चारू, कधी कधी वाटतं मी इथं बेडवरती पडून होतो ना, बधीर होऊन, तेच बरं होतं. तेव्हाच मेलो असतो ना, निदान तुझ्याकडे आलो असतो. आणि तेव्हा खरंच हातबल होतो मी काही करू शकत नव्हतो. एक निमित्त होतं माझ्याकडं. आता ते कारण, ते निमित्त सुद्धा नाहीये माझ्याकडं. आता मी चालतोय फिरतोय पण काही करू शकत नाहीये. या घराला, माझ्या मुलांना माझा काहीच उपयोग नाहीये. मी काय करू चारू? मी काय करायला हवं? हा, काय झालं? काय पत्ता लागला का साहेब? नाही ते आपलं हे जर चाललं होतं ना, फोन ट्रेस करा म्हणलं होतं ना तुम्हासनी. नाही मी म्हणलं की तुम्हासनी आई साहेबांचा मला फोन आला होता, तो नंबर दिलता की मी तुम्हासनी. हां 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 नाही, ते मला माहित असतं तर मी थेट तिकडे गेलो नसतो. काय मी तुमच्या पाया कशाला पडलो असतो? साधी गोष्ट आहे. बरोबर आहे साहेब, पण त्यासाठी मला परत आई साहेबांचा फोन यायला पाहिजे ना. मग मी विचारणार की त्यासनी अजून डिटेलमध्ये. पण त्यासाठी वाट बघायला पाहिजे आपल्याला. अहो, आमची शोधाशोध चालूच आहे. हो, माझी सगळी माणसं मी कामाला लावलेत, पण तुम्ही पण जरा मनावर घ्या की माझी एवढी रिक्वेस्ट आहे. मनापासून विनंती आहे. हां हां हां, कळवा मला. हां, मोहीम फत्ते झाली. मोठं टेन्शन गेलं. आई साहेबांचा पत्ता लागला? तो लागेलच, तू काळजी करू नको. एवढं का खुश झालंस? अरे, आनंद होणारच ना. आपली एवढी मोठी ऑर्डर मुंबईला गेली आहे, माल डिस्पॅच झाला. भावा, तुला एक खरं सांगू का? जेव्हा खूप अडचणीनंतर यश मिळतं ना, तेव्हा त्याची मजा काय वेगळीच असते. बघ ना, बायकांनी मोर्चे काढले, किती प्रॉब्लेम झाले, तरी पण आपली ऑर्डर वेळेत गेली. ह्याचं क्रेडिट तुला. अरे, माझं कसलं क्रेडिट? तुमचं क्रेडिट आहे, त्या महिला कामगारांचं आहे क्रेडिट. पण आता आई साहेब पाहिजे होते रे. लय आनंद झाला असता आई साहेबाची. खरंच की एवढं मोठं काम झालंय आपलं. आई साहेबच नाही बघायला काय उपयोग आहे? कोणावर चिडून गेल्यात, काय झाले? ज्या कुणावर राग असेल आई साहेब इथे येऊन माझ्यावर काढावं. पण तुम्ही या, तुमच्यासमोर लई बोलायचं, लई सांगायचंय. आई साहेब कवा येणार रे ओंक्या? आई साहेब यायला पाहिजेत. भावा, तू काळजी करू नकोस. येतील रे त्या परत. त्यांनाही त्रास होत असणार ना. त्रास तर त्यासनी होत असणार, पण त्या दाखवत नाहीत ना. आणि त्यांचा ह्योच त्रास कमी करण्यासाठी ना लवकरात लवकर त्यासनी हुडकून काढायचं ओंक्या. लवकरात लवकर त्यासनी घराला घेऊन यायचं, काय वाटेल ते झालं तरी. आई, तुझ्याशी बोलायचं आहे मला. मनातलं तुला सांगितल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. सगळं सांगणार आहे मी तुला आज, माझ्या मनातलं. शेवटचं बोलायचंय मला तुझ्याशी. नाही सहन होत आहे मला. माझी चारू गेली आणि माझं आयुष्यच बदललं सगळं. का केलंस असं आई? असं का केलंस तू? का खेळलीस माझ्याशी? ज्या एका स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलं, तिला इतक्या लवकर माझ्यापासून दूर नेलंस. अजून किती काय काय बघायचं होतं तिला, आम्हाला. ती गेली आणि आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली ना, ती आजपर्यंत भरून आली नाही. फक्त अधिपतीसाठी मी तिच्यासारख्या दिसणाऱ्या त्या भुवनेश्वरीला मी माझ्या घरात ठेवून घेतलं. पण त्यामुळे चारूची उणीव आणखीच जाणवायला लागली मला. मी विचार केला होता की हळूहळू अधिपतीला त्याच्या आईच्या दुःखातून बाहेर काढायचं, त्याला सगळं खरं सांगायचं. आणि ती भुवनेश्वरी तिचं काम संपलं की निघून जाईल आपोआप. पण सगळं विस्कटलं आहे. अधिपती तिच्या पूर्ण कह्यात गेला आणि ती या घराला वेटोळ घालून बसली. माझ्या विरुद्ध कारस्थान केली, मला आजारी पाडलं, अपंग करून टाकलं तिनं मला. काहीच करू शकलो नाही मी.
आणि या सगळ्यामध्ये माझ्या अधिपतीला माझ्यापासून दूर घेऊन गेली ती, खूप दूर घेऊन गेली. हे सगळं जे मनात साचलं होतं ना, त्याचा राग त्या दिवशी निघाला आणि म्हणून मी त्या बाईला या घराबाहेर काढला. तिला घरातून बाहेर काढलं आणि दार लावलं ना, तेव्हा वाटलं होतं की आता बस, आता माझं घर पुन्हा पहिल्यासारखं होईल, माझं होईल. अधिपती परत आल्यावर तो चिडेल हे मला माहिती होतं, पण मी सांगितल्यावर समजावल्यावर तो समजून घेईल असंही वाटलं होतं. पण आई तो माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही, माझ्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. मला विलन केलंय त्यानं. भुवनेश्वरीला तर तो देवी समजतच होता आधीपासून, आणि आता मी राक्षस झालोय त्याच्या नजरेत. माझ्याच मुलाच्या नजरेत माझ्यासाठी तिरस्कार दिसतो मला. तो सहन नाही होत आता. अक्षराचा आणि अधिपतीचा संसार सुखाचा व्हावा, मुळात तो सुरू व्हावा, यासाठी मी किती प्रयत्न केले. आणि माझ्या एका गोष्टीमुळं, माझ्या एका निर्णयामुळं आता सगळं उलट होतंय. त्यांच्यात वितुष्ट येते आणि हे सगळं माझ्यामुळं झालंय हा विचार मला सहन होत नाहीये, मला सोसत नाहीये. अधिपतीला तर मी समजावूच शकत नाही, आणि म्हणून प्रत्येक क्षणी मला असं वाटतं की आज चारू हवी होती, चारू हवी होती आज. ती असते तर हे सगळं झालंच नसतं. आमच्यात भांडणच होऊ दिली नसते तिनं. कारण त्या भुवनेश्वरी सारखा माणसांना तोडून त्यांना जिंकायचा स्वभाव नव्हता तिचा. माणसांचं मन जिंकायची ती, त्यांना एकत्र बांधून ठेवायची. चारूची उणीव मला प्रत्येक क्षणी भासते. ती गेल्यापासून प्रत्येक दिवसाचं ओझं वाढतंय माझ्यावर, आणि आई आता ते पेलवत नाहीये. मी पूर्णपणे कोसळलोय आतून. आता असं वाटतंय की मला जगण्याचा अधिकारच नाहीये, माझ्या जगण्याला काही अर्थही नाहीये. मी हारलोय आई, पूर्णपणे हारलोय, सगळ्या बाजूनी हारलोय. आलं नव धान्य. हा हा. सावकाश सावकाश. हा उठा. या सगळ्यात एकच गोष्ट माझ्या हातून चांगली घडली आहे, ज्या गोष्टीचा मला कधीही पश्चाताप होणार नाही. ती म्हणजे या घराला लागलेली ती वाळवी, ती कीड भुवनेश्वरी, तिला मी या घरातून बाहेर काढलं. याचं समाधान मला शेवटच्या श्वासापर्यंत राहील. आई, क्षमा कर मला. हा माझा शेवटचा नमस्कार तुला. धनाजी, अरे आवरलं का नाही? आवर पटापटा. वय वय. शांता, अगं कितपत आलं तुझं? हा, होतंय की नाही? हा. अरे अरे अरे, असं कसं धड पडलास? सांभाळून सांभाळून थांब. लागलं नाही ना मग? हा. शांता, शांताबाई इकडे ये. ते मापटं घेऊन ये. राहू दे राहू दे. हा, तुझा ह्या गोणी घेऊन जा. लागलं नाही ना मग? शांता, हे भर. हा, दारात उगाच न ग. चल.
सॉरी, मी भरते सगळं. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. अहो ठीक आहे, हेच ओके. धनाजी काका, मला एक दिसलंच नाही एकदम ठीक आहे, वाटत ठीक आहे. असेल असं काही. धनाजी काका, हे 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 आवरून घ्या ना please. मॅडम तुम्ही आत या. या आत आत या. शांताताई, बसा ना मॅडम, पाणी आणा ना प्लीज. थँक्यू. ठीक आहे. ताई, थँक्यू. थँक्यू. तुम्ही बसा मॅडम, बसा. हो. मी आलेच हा. चारू, आपल्या अधिपतीला अर्ध्यावर सोडून मी तुझ्याकडे येतोय. मी हारलोय. आता ही माफी सुद्धा तुझ्याकडे येऊन तुझ्या समोर मागेन. एक नंबर काम केलं आहे तुम्ही समध्यांनी. मालक लई खुश आहेत आणि आपण बी खुश आहोत. अरे वा. अरे वा 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 वा, मस्त काम केलं तुम्ही बायकांनी. वा वा वा. चंदे, जरा इकडे ये बरं. वा वा वा. ए, नाचल काय झालं का तुला? का नाही नाचायचं? आमची ऑर्डर वेळेत पूर्ण झाली आणि आमच्या मागण्या बी मान्य केल्यात त्यांनी. आम्ही समधीच लई खुश आहोत. अरे खुळे आहे तुम्ही. अरे ते ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे म्हणून मागण्या मान्य केल्या. तुमच्या तोंडाला पानं पुसली. काय हुरळून जाऊ नका. अगं तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढलं पाहिजे. तुमच्या अधिकारासाठी तुम्हाला लढलं पाहिजे. मोर्चा चालू ठेवा. अजून जोर जोरात ओरडा. ध्यान ना रे. अरे बाबा, त्या मोर्चा पाहिजे तर मागण्या मान्य झाल्यात ना आमच्या. आणि आता मागण्या मान्य झाल्यावर कशा पाहिजे मोर्चा सुरू ठेवायचा? तसं नाही. त्या ओमकारण रव्याला शिक्षा झाली का? मालक त्यांच्याच बाजून उभे राहिले का नाही? मग आमचं काम झालेलं आहे. आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात त्यांनी. आम्ही त्यातच खुश आहोत. आणि आता तू उगाच मध्येच काय तर खुसपट काढू नकोस बरं का. घुसपट? घुसपट काय का घुसपट? तुमच्याच भल्याचं सांगायलो की नाही मी. आमचं काम झालंय. मला मालकाने शब्द दिलाय. आणि आता मी जर काय करायचं म्हणलं ना तर यातली एक बी बाई तयार होणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आम्ही जर काय केलं की नाही तर झालेली पगारवाढ कॅन्सल तर करत्यालच, शिवाय आम्हा सगळ्याला कामावरनं काढून टाकतात. त्यामुळे तू तुझ्या वाटानं गप जा. उगा आमचं कान भरायला येऊ नकोस. तसं नाही चंदे, पण माझं म्हण. जा ना बाबा, जा. मस्त, खूप छान. काय बोलला ग मुकादा? अगं काय नाही ग, तो बी हेच म्हणत होता की लई भारी काम केलंय सगळ्यांनी. वा 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 वा. खरंच लय मोठं काम केलं बरं का तुम्ही सगळ्यांनी. लय मोठी जबाबदारी होती. म्हणजे काय म्हणतात ती शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं खरं तर. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून आज जे काय काम केलं त्याला तोड नाही. खरं सांगतो, तुम्ही सगळ्यांनी एवढं कष्ट घेतलं की नाही, त्याशिवाय शक्य नव्हतं वेळेत ही ऑर्डर पूर्ण करून पाठवणं. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि एवढंच नाही, अजून एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे आपल्याला अजून 2 मोठ्या ऑर्डर मिळालेल्या आहेत. तर आपल्या कारखान्याच्या मॅनेजमेंटकडनं तुमच्या सगळ्यांसाठी
एक भेट वस्तू आहे छोटीशी आणि तुमचा सगळ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे ओंकार. आणि आपली पार्टी आहे तशी आहेच बरं काय, ती बाकी आहे. आता हे आणि कशा पायी? अहो मान आहे ताई तुमचा. आतापर्यंत जसं मन लावून तुम्ही काम करत आलाय तसंच इथनं पुढे मी करत राहा. मम्मी 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 हे अगं संची काय झालं? अगं मिरगी आल्यासारखी काय करायलीस? कुठे आग लागली का काय? हा? नाही मम्मी. अगं मम्मी अगं बोल की पुढं, नुसतं मम्मी मम्मी काय बोल की. मम्मी अगं मावशी 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 मम्मी मम्मी मावशी. काय झालं मावशीला? मावशी गेली का काय वर? असं जर झालं असेल का नाही तर समजा आपल्या ताब्यात येईल बघ संची. देवीनं आपलं कारण ऐकलं बघ. आता काय नुसती आईश करायची, मज्जा करायची. वा वा वा. मम्मी आधी ऐकून तर घे. अगं बोल की मग, नुसती ऐकून घे. मम्मी मम्मी बोल की पुढं. अगं पिढा गेली नाही, पिढा आलीये. म्हणजे अगं काय सांगायलीस? ताई इकडे आली? होय अगं. अगं बया, अशी कशी आली ती? कुठं आली सांग की. म्हणजे कुठपर्यंत पोहोचली सांग. आपण का नाही तिला वाटतच परत घालवू? हा ए अगं मम्मी वाटेत ना घालू काय? आली ती घरला. देवा देवी, आई कशाला परत आणलंस तू तिला? आमच्या डोसक्यावर बसवाय मीरा वाटाय. ए मम्मी आता ती आलीये तर तिच्या समोर काय असं जायचंय वय? नाही नाही, बरोबर आहे तुझं. हे असं जाऊन चालायचं नाही. आपल्याला आता किती आनंद झालाय, परत नाटक सुरू करायला लागल. आपल्याला किती आनंद झालाय दावायला लागल तिला. काय बाय डोक्याला ताप आहे. चांगली गेलती, चांगली गेलती. पिढा परत आली. बाबा काय करत होता तुम्ही? कसल्या गोळ्या आहेत या सगळ्या? तू का आलीस इथं अक्षरा? का आलीस तू? अक्षरा मला माफ कर, मला माफ कर. माझ्याकडे जगायचं एकही कारण नाहीये आता, आणि मला इच्छा नाहीये जगायची. बाबा असं का बोलताय तुम्ही? हे काय बोलताय तुम्ही? आता बरे होताय बाबा, सावरलाय एवढ्या मोठ्या आजारातून, घराला सावरताय. तुम्ही अधिपतींचा विचार केला नाही, त्या घराचा विचार केला नाही, आणि एवढं सगळं तुमच्या मनात चाललं होतं इतके दिवस, तर माझ्याशी बोलला का नाही? एका शब्दाने बोलला नाहीत माझ्याशी बाबा. आता चांगला पॉझिटिव्ह विचार करायचा तर हे काय आहे? हे सगळं काय करताय तुम्ही? हे जगायची इच्छा नाहीये मला. बाबा काय बोलताय हे? तुमच्या मनात हे एवढं सगळं चाललंय, इतके दिवस तुम्ही माझ्याशी का नाही बोललात? मला एका शब्दाने सांगितलं नाही तुम्ही बाबा. मुलगी मानता ना मला? हे काय विचार करताय बाबा तुम्ही? आता बरे होताय, इतक्या मोठ्या आजारपणातनं तुम्ही सावरताय, घराला सावरताय. आता छान पॉझिटिव्ह विचार करायचं तर हे काय आहे सगळं बाबा? असं का करताय तुम्ही? का चुकीचा विचार करताय? अक्षरा, काय चुकीचं काय बरोबर मला कळत नाहीये. मला नाही कळत आहे. मी जर काहीच करू शकत नाहीये तर मी का जगू? काय काय चांगलं होतंय माझ्या हातून? काय भलं घडतंय माझ्या बाबतीत? माझा सख्खा मुलगा माझ्याकडे तिरस्काराने बघतो, हाडतूड करतो मला. माझ्या चारूला जी काही प्रॉमिसेस केली होती त्यातलं एक पाळू शकलो नाहीये मी. तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. आजारी खितपत पडलेला मी, मला तू बरं केलंस, चालता फिरता केलंस. आणि मी काय केलं? तुझा सुरू झालेला संसार माझ्यामुळे मोडायला लागला. हे सगळं ओझं मला सहन होणार नाहीये बाळा. मला जाऊ दे, मला जाऊ दे.
मी जे काही केलं ना त्याने मी जगण्याचा अधिकार गमावून बसलोय. आता मला फक्त माझ्या चारूकडे जायचंय. मला तिला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय, बस. तुम्हाला चारुलता मॅडमना भेटायचं ना? हो. चला